दूध घ्या दूध 50 रुपये लिटर दूध. दारू घ्या दारू 50 रुपये देसीचा पोवा. दूध घ्या दूध 40 रुपये लिटर दूध. दारू घ्या दारू 40 रुपये पोवा. दूध घ्या दूध 30 रुपये लिटर दूध. सस्ता दूध घ्या. दारू घ्या दारू सस्तीच लावली 20 रुपयात दोन पोहे. दोन पोहे. ए, तू काय करून राहिला इथं? माझ्या धंद्याच्या टाइम मध्ये तू आपला धंदा करून राहिला. अच्छा. आणि तू माझ्या धंद्यात सारखी आडवी येतेस तेव्हा. आणि तू माझ्या धंद्यात पोक्यासारखा आडवा येतोस तेव्हा. तू मला नको सांगूस बाई. माझा धंदा आहे काम करावचा मी करीन. मला सांग तू हर रोज माझ्या धंद्यात मांजरी सारखी आडवी येतेस आणि मला सांग हे सकाळचे दारूवाले का तुझ्या का दूध पिणार आहेत का. तू माझ्या धंद्यात रोज पोक्यासारखा आडवा येतोस आणि लोकांना सांगतोस तिथं की हिच्या दुधात पाणी आहे. माझा धंदा दुधाचा, तुझ्या दारूचा आहे. बापा बापा म्हणजे जसं काही तुझ्या दुधात पाणी राहायचं नाही. मला सांग तुझ्या दूध पिऊन का हे का लोक का पैलवान झालेत का. उलट माझ्याकडची थोडीशी जरी पोटात घुसली ना म्हणजे सांडासारख्या गावात विकतात ना. असं का? मग का मजा को का. अच्छा, तर मला का माहितीच नाही का बापू तू दारू मध्ये कसा पाणी मिळवतोस तर लपून लपून. मी पाणी टाकतच नाही बाई दारू. चला 30 रुपयात 2 पोहे. सस्तीच लावली 30 रुपयात 2 पोहे. ठीक आहे 30 रुपयात 2 लिटर. सस्ता दूध सस्ता दूध सस्ता दूध. 30 रुपयात 2 लिटर. चला त्याच रुपयात 4 पोहे. पा माझा दिमाग खराब करू नको तू आता. म्हणजे काय माझं दूध काय एवढा स्वस्त आहे? माझं दूध का पाणी हो का? हा मग नुसतं पाण्याचा पाचोळा राहायचं त्याच्यात. तुझ्यावर पाण्याचा पैसा माझ्या दुधाचा आहे. हो का. असा दाखव बरा तुझं दूध. ए नालाय का पेशा काही वाटते की नाही असं बोलायला. शिव्या द्यायच्या नाही. तुमच्या दुधात पाणी आहे का ती दाखवा म्हणलो. फुकट नाही भेटत बापू. पैसा लागते पैसा. पैसा हो का. मग मी का म्हणतो तू 1 लिटर दूध दे आणि मी 1 पोवा तुला देतो. अहो पेऊन तर पाय कशी मजा येते तर. तू का मला बेवडी समजला का? हो का. आणि मग हा दूध पेवाले का तू का तांदूळला बाल समजलीस मला. त्या चालती हो इथून. मी नाही जायचं. वसू बसलीस. कोंबडी आहे का वसू बसायला? आता वसुधा बसलीस म्हणून बसलीस का म्हणलं. असं चांगल्यानं म्हणायचं ना वसुधा बसलीस का ग. अच्छा बर वसुधा बसलीस. मी आता बर मी काय म्हणतो यंदा काही आहे का लग्नाचा विचार. नाही तब्येत बिघडते मग. तब्येत बिघडते. अहो माझ्यासारखा नवरा भेटला ना तर कायची तब्येत खराब होते. उलट मजा येते. मग नवरा तू. अहो तुला मस्त फिरवलं नाही कुकुड राणीच्या जुळात. नाही नाही माझा अजून लग्नाचा काही विचार नाहीये. असं का. पण मी करीम म्हणतो यंदा नाही का. कशी भेटो लुली भेटो लंगडी भेटो बैरी भेटो कशीच भेटो पण यंदा करी. वसुधा काय एक सांगू. सांग. मी का म्हणतो पोरगी पाहावाला जाईन म्हणतो तर का नाही पोरगी कशी पाहिजे तोच मला माहित नसतं. मी का म्हणतो तुला माहित आहे का नवरदेव आल्यावर नवरी कशी करते तर. हो आता राहूनच नाही हो.
ओके, पण एक अट आहे, तू माझ्या धंद्यात आडवा यायचा नाही. नाही नाही नाही, ठीक आहे, मी आडवा येत नाही. तू त्या काठावर ना मी या काठावर, ठीक आहे. समज तू माझी होणारी बायको आहेस आणि मी तुझा होणारा नवरा आहे, समज. आणि मी तुला पाहायला आलेला एक साधारण पोरगा आहे. तू माझा नवरा, चल हट. आपल्याच तोंडानं म्हणते, असं म्हणलो का मी? समज म्हणलो फक्त, समज समज. अच्छा, हा. म्हणजे तू आता मला मूर्ख समजतोस का? आता म्हणशील हा. की बायको कशी पाहतात, बायको पाहायची क्रिया सांग. मग म्हणशील लग्नानंतरची क्रिया सांग. नाही नाही नाही, तसं नाही. पहिले हे लग्न अगोदरचीच करून पाहू, मग त्याच्या बादमध्ये पाहू. अरे हट, जाते मी. अरे थांबत, एकच क्रिया करून पाहू म्हणलं. पाय, तुझी अट मान्य केली ना मी, केली का नाही? हो, मग माझी अट तुला मान्य करावीच लागेल. ठीक आहे. हा. तू बस. हो. बस तू उभा राहतो तर. नाही, उभाच राहतो. मी नवरी कशी ते करून दाखवते. हा? हो. नाव काय तर? माझं नाव वसुधा. कोणता काम करतेस तर? दूध दही विकते. चांगलं काम आहे. मग मला सांग, दूध कोण काढते तर? माझा बाप. हो. मला सांग, कधी जन्मलीस तू? 18 वर्ष झाले. 18 वर्षात? असा म्हणजे कामाधंद्याच्या लायकीची झालीस. वा सुधा, मला काही आवडलीस तू. झालं? हा. आवडली? आवडली म्हणजे झाला नवरीचा काम. हे बाबा, अगं तू मला आवडलीस, पण मी तुला आवडलो हे विचारलो का मी? चल, एकदा दबले दुसऱ्यावर कर. ते तर राहिलं. हा बरं, कुठे होते मी? आवडलीस पर्यंत. बरं वसुधा, मला तू आवडलीस, पण मी तुला आवडलो का? विचार, तुला जे विचारायचे आहे ते विचार. आपण कोणते कोणते काम करता? मी सगळ्याच कामात पटायत आहे. लग्नानंतर तुला राणीसारखी ठेवीन. मग तुम्ही मला पसंत आहात. हो. मी दूध विकेन, हा. तुम्ही दही विकाल. मी तूप विकेन, हा. तुम्ही ताक विकाल. असा मग मी तुझ्या गवळी आणि तू माझी गवळण लावून का बर. वसुधा, मी तुला एकांतात फिरायला नाही आणि घोड्यावर बसून एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी तुला नेईन. तू बघतच राह, काय ते झाडी, काय ते डोंगर आणि काय ते हॉटेल, सगळं ओके म्हणजे हाय. अगं तो फिराया गुवाहाटीला टेन्शन घ्यायचं ना. अगं तो फिराया गुवाहाटीला टेन्शन घ्यायचं ना. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, सगळं ओके म्हणजे हाय. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, सगळं ओके
अबे तुम्हाला हेच जागा भेटली का बे? अबे जेती ना जेती तुम्ही आपला बजारा मांडल्या बे? अरे माझ्या पोरी अहो ह्याच गावामध्ये तुला हात भेटला का हो? तुला का कोणी दुसरा भेटलाच नाही का म्हणतो? हो यात बहुत कमी आहे ना? माझं ऐकून तर घ्या. तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. आता काय सांगता काय म्हणायचं हो? मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि तू मोठ्या नाकानं सांगते तू मायच्या वतावर गेलीस तू हो? तुझी मा कशी अशी भर रस्त्यात अशी भर चौकात होती करत बरं हो कायच्या बापाला कायच्या कापा आहे ती घेतली म्हणूनच नाही का तुला सकाळी दूध विकायची हलका येते नाही का सकाळी 5 वाजे लवकर उठला तुला तो फल फेल पडला फेक म्हणतो ते नाही जमत तुला हे असं धंदे जमतात का दूध विकते का हल्ले किंवा घेतलीस तू म्हणतो हा का बाबा त्या सांगतो ना बाबा कसा ऐकते तो बाबाजी मला तुम्ही हल्ल्या म्हणू नका आणि ठीक आहे मला हल्या म्हणता ते का भसो का जी अबे मला मामा म्हणू नको तू अबे दारू पेत का दूध शिकलास का तू हो तुम्ही मला अभे म्हणायचं नाही पहिले सांगून ठेवतो बाबा चांगला जावई म्हणा जावई बापू म्हणा मग माझ्यात काही कमी आहे का माझ्यात काही कमी नसो नाही म्हणते ना हो ठीक आहे मी दुधालाच आहे दुधालाच आहे म्हणूनच नाही का तुम्हाला दारू उधार दिली नाही चला द्या आता माझे उधारीचे पैसे देऊ नसतात तुझे पैसे सांगा हा सांगतो नवने पाव 825 रुपये नवने पाव मला समजलंच नाही हा नवने पाव कसा राहते तो पावणे 900 पावणे 900 हो कसं राहते तर पावणे 900 825 रुपये असं हो का माझला समजला बेटा तू दारू काऊन उधार देत होतास दारू पिऊन मस्त लुळकलं माझ्या घरी यायला तू मोकळा मी का म्हणते मामाजी तुम्ही माझं थोडं ऐकून तर घ्या. बापाला बोलली हे बापाले मामाजी म्हणते रे अहो याच्या प्रेमात एवढा बावरलेस का मानतो माझ्या पोरीला काय झालं अहो याच्या सांगती म्हणे तू राव तुला दारू चलली का म्हणतो जाऊ द्या मामाजी माझे अगोदर पैसे अबे अजून मामाजी म्हणलास का म्हणले तुझे पैसे सांग ना बे मस्त का बे आता या गावात विचार नवने पाव अबे का बोलवतो का ते नवने पाव ना ठावने पाव बाबा तर आता द्या ना आता देतो ना बँक तो खोलू तर दे नवने पाव म्हणजे किती होते तरी सांग बरं 825 रुपये हे कसं 8 राहते ना कधी 8.5 825 राहते रुपये नवने पाव म्हणजे पावणे 900 असं हो का आता समजलं म्हणलं पैसे द्या देतो ना बे का बोलवतो का देईन उद्या येईन ना संध्याकाळी अन हो रे माझ्या पोरी बरोबर हा धागड धिंगड केला देवाने आठवण आली का तुला त्या पैसे बुकिंग करायची म्हणून
पोरी इकडे ये, इकडे ये ना ये मा. पोरी, तुला लग्न करून करून म्हणतो तू नाही 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 म्हणते. अबे तुला माय का रे का म्हणाला नाव नाही काढायचं पहिले सांगतो. अबे नाव नको खाऊ बरं. नाव नाही काही काही अबे या मायची भेट घेईन म्हणतो मी. मी काही वाईट बोलत नाही बरं या गावात विचारू शकते. पण वसुधा आजपासून तुझ्या दही दूध विकणं बंद. तुमच्या मला एका पाहुणच येतो तुझ्या हुळकूनच येतो तुमच्या. कायचा होता हा धांगड धिंगड पण लवकर घरी येतो तुमच्या काना. तू भेट दे मला तिकडे चौकात. अबे तुझी नाही जाऊ. चला काही असो प्रॅक्टिस झाली. आता वसुदाला पटवलं पाहिजे. वसू ए माझे वसू आता तू एकटीच नको बसू. आपण दोघेही सोबत बसू.